द्या वर्ष वर्ष माझ्या मैत्रिणीच्या भेटी होत नाही. गावामध्ये आल्याच्या नंतर झोक्याचा कार्यक्रम असतो आणि ती नवविवाहित वधू जेव्हा गावामध्ये येत असते, काहींच्या हाताची मेहंदी सुद्धा सुकलेली नसते, गेलेली नसते. ते सुद्धा चित्र फार पाहण्यासारखं आहे. आणि ती मुलगी गावामध्ये आल्याच्या नंतर आपला सासरचा अनुभव सांगत असते. माझी सासू सुद्धा चांगली आहे, सासरा सुद्धा चांगला आहे. आणि हा अनुभव ऐकल्यानंतर आई वडिलाला भावाला सुद्धा चांगलं वाटत असतं. असाच हा पर्वकाळ जात असताना जर त्या मुलीच्या आयुष्यातले 20 वर्ष गेलेले असेल, आता ती मुलगी पंचमीला येत नाही बघा. आता ती मुलगी पंचमीला येत नाही, आता फक्त भाऊबीजीच्या आणल्या दिवशी येत असते. आणखी 10 वर्ष गेले तर ती मुलगी डायरेक्ट भाऊबीजीला येत असते. आणखी 10 वर्ष गेले तर ती मुलगी येत नसते. ती भावाला फोन करत असते, दादा दादा आई गेली रे, दादा आई गेली, तेव्हापासून तुम्हाला घ्यायला आला नाहीस, पण विनंती आहे, अरे सोडत नाहीत माझ्या घरचे, फक्त रक्षाबंधनला आणि भाऊबीजीला येत जा माझ्याकडे. माझी इथं बसलेल्या सगळ्या भावांना विनंती आहे बघा. त्या बहिणीच्या घरी एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमात नाही जाता आलं तरी चालेल, पण त्या बहिणीचा जर संकटकाळी तुम्हाला फोन आला, सगळे कामं सोडा रे, सगळे कामं सोडा आणि त्या बहिणीच्या पाठीशी उभ्या राहण्यासाठी जा. कारण जगामध्ये जग उभं राहिलं तरी त्या बहिणीला आधार वाटत नाही. एक भाऊ तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहू द्या, तिला फार मोठा अभिमान वाटत असतो, फार मोठा अभिमान वाटत असतो भाऊ. आणि इथं बसलेल्या बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे, रक्षाबंधनला आल्याच्या नंतर तुम्ही राखी बांधत असाल आणि भाऊ जर तुम्हाला विचारत असेल, ताई सांग, बरं झालं आपलं, चांगलं झालं सगळं आपलं, आता तुझ्या पदरामध्ये काय भेट देऊ, तुला 1000ची साडी देऊ का 2000ची साडी देऊ, काय भेट देऊ, असं जर तुमच्या भावाने तुम्हाला विचारलं तर त्या भावाकडून मागूनच घ्या जे मी सांगते. दादा अरे तुझी 1000ची साडी मला नकोय दादा, अरे तुझी 2000ची साडी नकोय दादा, मला या रक्षाबंधनचं मागणं जर द्यायचं असेल, एक मागणं दे. जसं बहीण म्हणून माझा स्वीकार करून मला सात्विक नजरेने पाहतो ना, तसं या जगामध्ये प्रत्येक बहिणीकडे चांगल्या नजरेने पहा. झालं रक्षाबंधन. आणि अशी संस्कृती जर आपण जपली तर मी लिहून देते तुम्हाला, गॅरंटीने सांगते, या महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी, कोपर्डीसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी बलात्कार घडणारच नाही महाराज. आपला भाऊ विचाराने विरोध करा. वारकरी संप्रदायामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई 10 वर्षाची, पण चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना ती मुक्ताबाई म्हणते, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, सांग देव योगियाने तिला मानल रे गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, सांग देव योगियाने तिला मानल रे गुरु. सांग देवाने जे 14 वर्ष जगले, त्या चांग देवाने मुक्ताबाईला गुरु करून घेतलं. कारण काय माहितीये तुम्हाला? त्याचं कारणच असं आहे, मुक्ताबाई आदिशक्ती माया आहे. दुसरी गोष्ट अशी, मुक्ताबाई काही सामान्य जीवाची बहीण नाहीये, कैवल्य सम्राट माऊली ज्ञानेश्वर माऊली यांची बहीण आहे. निवृत्तीवर प्रवृत्तीवर न येता निवृत्तीवर राहून या जगकल्याणासाठी जगले निवृत्ती दादाची बहीण आहे महाराज. म्हणून बहीण सुद्धा चांगल्या भावाची असली पाहिजे आणि भाऊ सुद्धा चांगला असला पाहिजे. ते रक्षाबंधन किती गोड आहे. कितीतरी माझ्या भगिनी इथं आलेल्या आहेत ज्यांना रक्षाबंधनला थांबायचं आहे. आता सप्ताह होणार आहे, नागपंचमी होणार आहे. मी सांगेल तुम्हाला, त्या भावाला सांगूनच जा, ताकीतच द्या, दादा अरे मी जाते, मायबापाचं सगळं तुझ्या हातामध्ये देऊन जाते. कारण ते मायबाप लेकीचं लग्न करत असताना त्या दादासाठी उर्वरित संपत्ती ठेवत असतात. मुलीला देताना थोडी काटकसर झाली तरी चालेल, पण लेकराचं चांगलं झालं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये साधू संत जे आपल्याला चांगल्या कार्यामध्ये, चांगल्या टर्निंग पॉईंटमध्ये नेत असतात, प्रयत्न करत असतात, तसे मायबाप सुद्धा आपले प्रयत्न करत असतात. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. माय बाप केवळ कासी, तिने नवजावी तीर्थासी. बापाला रडता येत नाही बघा.
ह्या मुलीचं लग्न असेल तर एका कोपऱ्यात जाऊन रडतो, सगळ्यांना सांगतो रडू नका, आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत असतो. आई रडून मोकळी होते, बापाला रडता येत नाही. कीर्तनात सांगते इतकं, म्हणजे माझे काही ते काव्य मी बसवलेलं नाही आहे, माझे अनुभव आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर माझे वडील गेले. कधी रात्री 4 वाजता जरी घरी जायचं म्हटलं की मला धाकच पडायचा. वडील जर जागी असतील तर बोलतील, खाल्लं का नाही, कोणता रस्ता होता, कसा होता. आता विचारणारच कोणी राहिलं नाही महाराज. कुठंतरी पोकळी निर्माण होत असते. जोपर्यंत